उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली. तर नीलम गोऱ्हे यांच्या या विधानाचा ठाकरे गटाकडून देखील समाचार घेण्यात आला. तसंच दोन्ही शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं. मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना म्हणजे शिंदेंना दिलेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायची असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही नीलम गोऱ्हेंची नमक हरामी आहे असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलंय. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही असं अंबादास दानवे म्हणाले आहे. नीलम गोऱ्हे आमच्या पक्षामध्ये खूप काळ राहिलेले आहे. 30 वर्ष त्यांनी आमच्या पक्षामध्ये काम केलं. नीलम गोऱ्हे यांनी जे आरोप केले त्यामध्ये काही तथ्य असेल तर सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी. नीलम गोऱ्हे या मातोश्रीवर कायम पडीक असायच्या अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. फील्डवर कधी काम करायच्या नाही आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही असं सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या सर्व वादामुळे नीलम गोऱ्हे चर्चेत आल्या. नीलम गोऱ्हे कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. सध्या विधान परिषदेचे उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी 3 राजकीय पक्षांमध्ये काम केलेलं होतं. नीलम गोऱ्हे या डॉक्टर असून त्यांनी BAMS ही पदवी घेतलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी युक्रांत या चळवळीतून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. सुरुवातीला दलित, शोषित, मजूर यांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीत सुद्धा त्यांनी काम केलं. प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणजेच भारिप हा नीलम गोऱ्हे यांचा पहिला राजकीय पक्ष. गोऱ्हे यांनी भारिपकडून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारिप नंतर ते रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच RPI मध्ये सुद्धा होत्या. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये फार काळ न राहता गोऱ्हे यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर 22 फेब्रुवारी 1998 ला नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुण्याहून त्यांनी आपल्या शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली. पुण्याची जबाबदारी गोऱ्हेंवर सोपवण्यात आली होती. उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट निवडल्यानंतर गोऱ्हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्या. असा आहे नीलम गोऱ्हे यांचा राजकीय प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आमचं चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.